सगळ्यात आधी तर माझ्याकडून सगळ्या महिला मंडळींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हाय, हॅलो, नमस्कार. मी रसिका पाटील, फाउंडर ऑफ लिली. आज मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे. गेले 8-9 महिने मी माझा लिली हा ब्रँड तयार करत आहे आणि त्या प्रवासामध्ये मला एक छोटीशी गोष्ट लक्षात आलेली आहे. महिलांना घराबाहेर जाऊन काम करायचं असेल, आपली स्वतःची ओळख निर्माण करायची असेल, इट्स नॉट ईझी. अनेक महिलांना कामाची संधी मिळावी म्हणून प्रयत्न करत आहे. माझ्या गावाच्या आजूबाजूचा जो एरिया आहे तिथे जाऊन महिलांना मोटिव्हेट केलं, कामाची संधीही दिली. पण मला त्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली, की ते त्यांचं काम ते पूर्ण करू शकत नव्हत्या आणि त्याचं कारण होतं घरची कामे, घरच्या जबाबदाऱ्या. त्यामुळे त्यांचे जे टॅलेंट आहे कुठेतरी ते उंबरठ्याच्या आतमध्ये दडपवलं जात होतं. आपण सगळे हेही जाणतो, सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा शिक्षणाचं स्वप्न पाहिलं होतं, तेव्हा त्यांच्यावर दगड फेकले गेले, शेणही फेकलं गेलं, पण त्या कुठे थांबल्या? म्हणूनच आज तुम्ही आणि मी आज इथे आहोत आणि इतिहास याच महिलांचा लिहिला जातो जो अन्यायाविरुद्ध उभा राहतात. लिवन सगळ्यांनाच सांगेल, संघर्ष करा, तुमची मते मांडा. जर तुम्ही तुमच्या स्वप्नांना जर सीरियस नाही घेतलं, तर बाकीची कोणीच नाही घेणार. अनेक मुलींची जी स्वप्न आहेत, त्या समाजाच्या भीतीमुळे, रूढी परंपरेमुळे आणि सुरक्षितेच्या नावाखाली कुठेतरी दडपवली जात आहेत. आजच्या मुलींची स्वप्ने फक्त लग्न करणे आणि शिक्षण घेणे इतपत मर्यादित नाही राहिलेली आहेत. त्यांनाही स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे, स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. तर आजच्या वुमन्स डे निमित्त मला हेच सांगायचे आहे, संघर्ष करा, तुमची स्वतःची मते मांडा आणि एक दिवस नक्कीच तुमची ओळख निर्माण होईल. आणि परत एकदा माझ्याकडून आणि लिलीकडून सगळ्यांना हॅपी वुमन्स डे.